बनवले होते मी. मला ना हा लाडू आहे ना माझ्या डोळ्यासमोर पण नको. आता मला कसं तरी होतं, एकदम नॉशिया येतोय. ठीक आहे निशी ठीक आहे. प्लीज तुम्ही तो लाडू नका आणू तिच्या डोळ्यासमोर. तिला खरंच कसं तरी होतंय म्हणते ना ती. ठीक आहे आज नको खाऊस. नंबर ठेव का. आणि तुला जेव्हा हवे असतील तेव्हा सांग, मी आणून देईन तुला. आणि असे 1-2 नाही, दुकान डायरेक्ट. तुला तर माहिती आहे खांडेकरांचं कसं असतं ते. हा? तू जेव्हा तुला वाटेल तेव्हा सांग मला फक्त. हा खरंच कमाल आहे आज जावई बापू तुमची. अहो किती काळजी करताय आमच्या निशीची. मानलं तुम्हाला, तुम्हीच खरे ओरिजिनल खांडेकर. जन्मापासून ज्याच्या मागे खांडेकर हे नाव लागतं ना त्यालाच ही काळजी जमू शकते बघा. आता मला खात्री आहे निशी, ते तुला काहीही कमी पडू देणार नाही. आणि युवराजराव तुझ्या हक्काचं जे काही आहे ना ते तुला मिळवून देतीलच. हो ना, सगळे खांडेकर सारखेच. शेवटी खांडेकरांचंच रक्त ना. माझा धनुष सुद्धा माझ्या तारिणीला काही कमी पडू देणार नाही. अगदी फुलासारखा जपेल. काय धनुष आहे की नाही? माझे जावई बापू पण काही कमी नाही आहेत. रवी किशन आहेत, चांगले फेमस आहेत. तो पण आहे. घ्या बटाट्याची भाजी घ्या, संपली ताटातली. युवीजी जो आमच्या रूम मध्ये झोपणार आहेत. हो हो काय, मग आम्ही दोघींनी कुठे झोपायचंय? एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय. तुम्ही बहिणी तुमच्या रूम मध्ये झोपा, काहीच हरकत नाही. एवढ्या दिवसांनी भेटताय, जरा मजा मस्ती होऊ द्या, गप्पा गोष्टी होऊ द्या. एन्जॉय करा. मी जातो माझ्या घरी. नो 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 युवी, नाही. अगं मी तुला घ्यायला येतो परत. डोंट वरी. आता मला घरी जाऊ द्या ना प्लीज. राजा आपण करू ऍडजस्ट. नाही पण माझ्यामुळे कशाला ना उगाच ऍडजस्टमेंट. मी जातो घरी. नो 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 वे युवी. कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. बेलसरेंचं घर लहान जरी असलं तरी सगळ्यांना सामावून घ्यायची ताकद आहे त्यात. आपण एक काम करू, तुम्ही दोघी माझ्या खोलीत झोपा ना, आपण तिघी एकत्र झोपूयात. हा? जा सामान घेऊन या तुम्ही. बाई, आणि तुझ्या नवऱ्याचं काय? तुझ्याशिवाय त्याला झोप लागेल का? नाही त्याचा काही प्रॉब्लेम नाही. मी इथे झोपतो ना. हा झाला प्रॉब्लेम सॉल्व्ह. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. बरं झालं, झाली सगळ्यांची सोय. सगळ्यांना आपापली जागा मिळाली. चला 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 तुम्ही आज जा. जा 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 युवराज. नमा काव्या, अगं या बाहेर. पण या दोघांचं काय? ते बाहेर झोपतील. अगं ए, काय बोलतेस? अहो केदारची खोली आहे ना बाहेर, तिथे झोपतील. काय सासूबाई, मी चांगल्याचा विचार करते तरी माझ्यावरच संशय घेत आहे. अहो एकांत मिळेल त्या दोघांना, कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि केदारला छान झोप लागते तिथे. हो ना केदार? नाही नाही पण मला लाज वाटते? परस्पर लग्न केलं तेव्हा नाही वाटली? नाही म्हणजे मस्करी करती आहे. अगं लाजायचं काय, त्यात आपलंच घर आहे. झोपा तुम्ही निवांत. हा झोपा तुम्ही पण. चला चला. अहो युवराज चला झोपा. अगं कधी नव्हे ते रेखा जरा बरं बोलली आज. मी काय म्हणते, तुम्ही तिकडे जाऊन झोपा दोघं. तुम्हाला कोणी त्रास सुद्धा देणार नाही. सुमित पण ऐक ना, मी झोपते ना नमा. आणि अगं, असं काय करतेस? खांडेकरांच्या घरात जाण्याआधी तेच तुझं सासर होतं की नाही? मग आता काय प्रॉब्लेम आहे? शांतपणे जा, झोपा तिकडे. जा बाळा, काही नाही होत. आता तुमचं काय आहे? इथे झोपायचंय तुम्हाला? अंतरून देऊ? नाही, मग निघा ना. जातो. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट. गुड नाईट. आता तुम्ही काय सकाळपर्यंत इथे थांबणार आहात का? जा ना. जातो. हा जा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. जा जा. गुड नाईट. हो जा. आता तिकडे कुठे चाललीस? अगं तुला गोळ्या देऊन जाते ना. अगं बाई, मी घेईन ना. आता घेत होते की नाही माझी मी, आता पण घेईन ना. जा तू जा. जा, माझी काळजी कर नको. भिंती, ही खोली, यांनी मला खऱ्या अर्थाने माझ्यावर माया दाखवली. या घरातनं मला जीव लावणारी माणसं, माझ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करणारी माणसं मला भेटली. बेलसरेंकडे मला कधीच एकटेपणाने जाणवला. आता कधी एकदाच हे मिशन संपतंय आणि त्या खांडेकरांच्या घरातून मी माझ्या या घरी परत राहायला कधी येतोय.
त्याची खूप वाट बघतोय मी. येऊ लवकरच इकडे परत येऊ. एकदा का हे मिशन संपलं ना की आपल्याला त्या घरात राहावं लागणार नाही आणि आपल्याला आपलं एक खोटं खोटं नातंही पुढे न्यावं लागणार नाही. पण बॉस, मिशन संपल्यावर अरे हा, मिशन संपलं की आपल्याला आपलं हे खोटं नातं पुढे न्यायची काय गरज आहे? काय आहे? काव्या इनफ. काय मूर्खासारखी वागतेस कळतंय का तुला? तारिणीताई आणि केदार जिजूचं एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यांनी ते सगळ्यांसमोर ऍक्सेप्ट केलंय. कळलं? एकमेकांना हार घालून लग्न केलंय त्यांनी. लग्न लग्न या शब्दाचा अर्थ कळतो तुला? दोघांचं प्रेम असल्यावर करतात ना ते लग्न. आणि तुझं जे होतं ना ते वन साइड लव. कळतंय का मी काय सांगते ते? ज्यात तू एकटीच आहेस. काव्या ग, आता जे काही घडलंय ना ते ऍक्सेप्ट करण्याशिवाय तुझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाहीये. केदार जिजूचं आणि तुझं काही होऊ शकत नाही. विसर त्याला. नमा, त्याला विसरणं म्हणजे स्वतःला विसरण्यासारखं आहे ग. स्वतःची ओळख काढून घेण्यासारखं आहे. केदू के सिवाय मैं अपुरी हूँ, इनकम्प्लीट. मेरा प्यार सच्चा है, शिद्दत वाला प्यार. त्यातून मी कधीच बाहेर येऊ शकत नाही.